15 ऑगस्ट जवळ येत आहे आणि 15 ऑगस्टला तुम्ही फक्त तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा शाळांमध्ये जाऊन फक्त ध्वजारोहण करून तर माघारी येणार नाही. ध्वजारोहण करून माघारी येणार नाही याचा अर्थ असा की तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीची ग्रामसभा 15 ऑगस्ट दिवशी असते. तर आता ग्रामसभेला तुम्ही जाऊन काय करणार, तुम्हाला उपस्थिती लावल्यानंतर ना तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारायचे आणि तुमच्या गावामध्ये किती भ्रष्टाचार होतोय ते तुम्हाला तुमच्या देखत कळतच नाही. म्हणजे विषय काय होतो, ग्रामपंचायतीचं काम जे ते कागदावरतीच होतं आणि तुमच्या गावामध्ये किती भ्रष्टाचार होतोय ते काय ह्याची गोष्ट तुम्हाला समजतच नाही. आता हाच भ्रष्टाचार कसा बाहेर काढायचा, किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा ज्यावेळेस असते तर त्या ग्रामसभेला असे 10 प्रश्न मी देणार आहे जे तुम्ही ग्रामसभेमध्ये जाऊन विचारलेच पाहिजेत. तर मित्रांनो, ते 10 प्रश्न कोणते ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. आणि हे प्रश्न जे आहेत ते तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाला, सरपंचाला विचारल्यानंतर त्यांना उत्तर देणं बंधनकारक असणार आहे. तुम्हाला ग्रामसभेमध्ये तुम्ही सामान्य जनतेचा नागरिक म्हणून तुम्हाला ते उत्तर देऊ शकतात आणि देणं हे बंधनकारकच आहे. तर मित्रांनो, हे कोणते 10 प्रश्न आहेत ते नीट बघा आणि यामध्ये 2-3 प्रश्न असे आहेत जे प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या ग्रामसेवकाची आणि सरपंचाची बोलतीच बंद होणार आहे. आता काय प्रश्न आहेत ते व्हिडिओ बघितल्यावरती कळेल. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय, तुम्ही बघत आहात क्लिक मराठी. तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आता मित्रांनो, आपण वळूया मुद्द्याकडे. आता पहिला प्रश्न कोणता, तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकाला किंवा सरपंचाला असा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या गावाला एकूण निधी या वर्षामध्ये किती मंजूर झाला. तर हा प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर तुमच्या गावातील ग्रामसेवकाला तुमचं उत्तर देणं बंधनकारक असणार आहे. बरं, मंजूर झालेल्याचा निधी विचारून घेतला, त्यानंतर पुढचा प्रश्न कुठला हा विचारल्यानंतर ना प्रश्न तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारायचं नाही की हा निधीचं काय केलं किंवा किती कुठे वापरला काय झाला. अगोदर तुम्ही संपूर्ण माहिती गोळा करायची, त्यांच्याकडून माहिती काढून घ्यायची. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अगोदरच तुम्ही ऑनलाईन तुम्हाला माहिती काढू शकता. आपल्या चॅनलवरती त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. आता हा प्रश्न विचारला, त्यानंतर काय करायचं, हा निधी जो मंजूर झालेला आहे तर या निधीमधून तुम्ही कोणकोणती कामे केलेली आहेत किंवा कोणकोणती कामे करणार आहात. उदाहरणार्थ रस्ते झाले, गटारे झाल्या किंवा इतर विकास कामांच्या ज्या योजना असतात तर त्याची कामे जी असतात तर ती कामे कोणकोणती झाली हे तुम्ही स्पष्ट त्यांना तिथे हा प्रश्न विचारल्यानंतर विचारायचा आहे. तर त्यांचं जर का अनपेक्षित उत्तर असेल तर तुम्ही त्यांना त्याबद्दल सुद्धा जाब विचारू शकता. आता तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही खास प्रश्न सुद्धा आहेत. तर हा पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्ही ग्रामसेवकाला 100% विचारला पाहिजे. तो म्हणजे आपण ग्रामसभा पाठीमागे जी घेतलेली होती किंवा मासिक सभा असतील तर त्यावेळेस जे ठराव झालेले होते तर त्या ठरावाची अंमलबजावणी झाली का, फक्त ठराव कागदावरतीच झाले. म्हणजेच काय होतं, ग्रामपंचायतमध्ये ज्या वेळेस तुम्ही ठराव मंजूर करता म्हणजे तुम्ही एखादा विषय सांगता त्याचा ठराव केला जातो, तो ठराव असतो प्रोसिडिंगमध्ये लिहिलेला. आता त्या ठरावाची अंमलबजावणी करणे सरपंच आणि ग्रामसेवकाचं काम असतं. त्यांनी त्या ठरावाची अंमलबजावणी करायची असते. म्हणजे ते समजून चला की एखाद्या रस्त्याचं काम करायचं तुम्ही सांगितलं तर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. ते रस्त्याचं काम कसं होईल, काय होईल, तर ती संपूर्ण माहिती तुम्ही विचारून घ्या. का फक्त काम कागदावरतीच झालेलं आहे, प्रत्यक्षरित्या झालेलं नाही, ही सकत पाहणी तुम्ही करू शकता. त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न असा येतो की तुमच्या गावामध्ये बरेचसे घरकुल मंजूर होतात. तर ते घरकुल किती मंजूर झालेले आहेत, घरकुलांची यादी घ्या किंवा त्यामध्ये निधी किती भेटतो हे तुम्ही विचारू शकता. आणि निधी किती येतो काय, आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती दिलेलीच आहे. कुठल्या घरकुलाला किती माहिती येते, किती निधी येतो, ही संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी सांगितलेली आहे. परंतु तुम्हाला ग्रामसेवकांच्या तोंडून विचारायचं आहे की घरकुलांना निधी किती आला आणि घरकुल किती मंजूर झाली, त्याची यादीसुद्धा तुम्ही ग्रामसभेमध्ये घेऊ शकता. पाचवा प्रश्न असा की तुमच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न किती आहे, म्हणजेच वर्षाला तुमच्याकडे कर किती गोळा होतो आणि तो कशा कशावरती खर्च केला जातो. तुम्ही गावचा नागरिक म्हणून हे प्रश्न 100% ग्रामसेवक आणि सरपंचांना विचारू शकता. आता उत्पन्न म्हणजे त्याला डिमांड म्हणलं जातं. तर ते नंबर 9ला डिमांड केलं जातं. तर ते तुम्ही डिमांड विचारू शकता आणि ते उत्पन्न किती आहे, त्याचा खर्च कुठं कुठं होतोय याचं सुद्धा तुम्ही दखल घेऊ शकता. म्हणजेच ते सुद्धा विचारू शकता आणि तुम्हाला 100% ग्रामसभेमध्ये हा प्रश्न विचारायचा आहे. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे ज्यामधून तुमच्या गावाच्या अपूर्ण कामाचं जे चित्र आहे ते संपूर्ण आता उलगडणार आहे. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे ते बघा. तुमच्या गावामध्ये विकास कामे बरीच चाललेली असतात. आता या विकास कामामध्ये काही अपूर्ण विकास कामे असतात. म्हणजे रस्त्याचं काम चाललेलं असेल तर ते अपूर्ण आहे किंवा गटारीचं काम चाललेलं आहे ते अपूर्ण आहे. तर ते का अपूर्ण आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही ग्रामसेवकाला विचारू शकता. त्याला कॉन्ट्रॅक्टर दिलेला असतो.
तर त्या कॉन्ट्रॅक्टरची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला किती मंजूर आहे, म्हणजे जर रस्ता असेल तर किती मंजूर आहे, किती फूट आहे, किती रुंदी आहे, तर त्याची संपूर्ण मेजरमेंट बुक असते, तर ती MB सुद्धा तुम्ही त्यामध्ये मागू शकता, ज्याने तुमच्या गावामध्ये काम अपूर्ण का राहिलेलं आहे हे चित्रसुद्धा नागरिकांसमोर उघडकीस येईल। त्याच पद्धतीने तुमच्या गावचा जर का विकास ठप्प झाला असेल तर नवीन कामांसाठी प्रस्ताव शासनाकडे दिलेले आहेत का याची सुद्धा चौकशी तुम्ही करू शकता। आमदार फंड असेल, खासदार फंड असेल किंवा पंचायत समिती जीपीएस योजना असेल, अनेक प्रकारच्या योजना ग्रामपंचायतीला येतात, तर त्यातून तुम्ही प्रस्ताव दिलेला आहे का याची चौकशी सुद्धा 100% तुम्ही करायची। त्याच पद्धतीने 8वा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायतीच्या मालकीची जी उत्पन्नाचे सोर्स आहेत तर ते कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्ही जाणून घ्यायचे आहेत। मित्रांनो, 9वा प्रश्न असा की तुमच्या गावामध्ये जर का समजून चला की तुमच्या गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही त्या पाण्याच्या प्रॉब्लेमवरती सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत। आता पाण्याच्या प्रॉब्लेमवरती काय प्रश्न, तर मित्रांनो शासनाकडून जल जीवन मिशन ही योजना राबवली जाते, तर ती योजना तुमच्या ग्रामपंचायतीतर्फे प्रस्ताव तरी गेलाय का किंवा त्याबद्दल चर्चा तरी झाली का सरपंच ग्रामसेवक यांच्यात, तर ते तुम्ही माहिती करून घ्या। जर जलजीवनची योजना जर का झालीच नसेल किंवा जलजीवनची योजना होऊन सुद्धा गावात समस्या असतील तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही ग्रामसेवकांना जाब विचारू शकता किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला कॉल करायला लावू शकता किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला ग्रामपंचायतीने देखभाल दुरुस्तीचा दाखला दिलेला असतो, तर त्यामध्ये देखभाल दुरुस्तीचा दाखला देताना संपूर्ण माहिती लिहिलेली असते, तर ती तुम्ही सगळी प्रती तुम्ही तुमच्याजवळ घेऊ शकता। त्याच पद्धतीने मित्रांनो, आता शेवटचा 10वा आणि महत्त्वाचा असा प्रश्न आहे, तो तुम्ही व्यवस्थित ऐका। तुमची जी ग्रामसभा झाली, ग्रामसभा होताना आजच्या ग्रामसभेमध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले होते तुम्ही, तर त्या प्रश्नांची अंमलबजावणी कशी होणार किंवा इतर गोष्टी, या प्रश्नाचे हे प्रश्न विचारलेले किंवा चर्चा झालेली ही फक्त कागदावरतीच राहणार का हे देखील तुम्ही 100% तिथं ग्रामसभेमध्ये विचारायचं आहे। कारण काय होतं की ग्रामसभेमध्ये प्रश्न भरपूर होतात, चर्चा होतात, परंतु हे सगळे प्रश्न कागदावरतीच राहतात, तर ह्याचा काय उपयोग नाही। तुम्ही हे प्रश्न जे आहेत ते ग्रामसभेच्या प्रोसिडिंगवरती झालेले, पुढच्या ग्रामसभेमध्ये याची अंमलबजावणी झाली पाहिजे हे त्यांना खडसावून सांगायचं आहे। आता मित्रांनो, ही तुम्ही ग्रामसभेला गेल्यानंतर ही फक्त ग्रामसभा नव्हती, तर तुमच्या गावची बैठक होती, यामधून तुमची गावची विकास कामे जी आहेत तर ती 100% होण्यास मदत होते। आता मित्रांनो, यामधील तुम्हाला कोणता प्रश्न आवडला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। त्याच पद्धतीने तुमच्या गावामध्ये कोणत्या समस्या आहेत त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्याच पद्धतीने तुमच्या प्रश्नांचे संपूर्ण उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन। मित्रांनो, चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।